ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी भेटतोय रात्री 8 वाजता आणि आत्ता सुरू आहे आपला 18व्या अध्यायातले जवळजवळ 58-57 श्लोक झालेले आहेत आपले आणि पुढच्या काही श्लोकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत। आज आहे आपला 151वा भाग, म्हणजे 150 भाग, म्हणजे सार्ध शताब्दी आपण ओलांडली। सार्ध शताब्दी, 1 शताब्दी म्हणजे 1 शतक आणि सार्ध अर्ध असे 1.5 शतक आपण ओलांडले, म्हणजे 150 सेशन झालीत आपली या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे। सुरुवात केली पार्श्वभूमीपासून आणि आता बघता बघता कळसापर्यंत येऊन पोचले। पण जेव्हा आपण कुठला तरी एखादा महत्त्वाचा टप्पा गाठतो ना, तेव्हा आपण एखादं विशेष काहीतरी कार्य करत असतो। म्हणजे 9 अध्याय, पहिल्यांदा आपण पहिल्या प्रार्थनेचा अर्थ बघितला, 9 अध्याय झाल्यानंतर आपण दुसरी वेगळी प्रार्थना सुरू केली, भीष्मद्रोणतटा, किंवा आता मध्यंतरी आपण बाकीच्या काही शांताकारम शेवटची जी प्रार्थना आहे त्याचा अर्थ बघितला। आता आज 150 भाग झालेत की नाही, आणि 151व्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी, कारण आता अगदी आपण कळसाकडे चाललो आहे, समारोपाकडे, सांगतेकडे चाललो आहे, आणि सांगता झाल्यानंतर शक्यतो काही घेऊ नये असा माझा विचार आहे। म्हणून की ज्या बाकीच्या काही गोष्टी आहेत, म्हणजे भगवद्गीतेच्या व्यतिरिक्त, जशा दोन्ही प्रार्थना आपण म्हटल्या, शेवटची प्रार्थना म्हटली, तसंच एक गीता महात्म्य म्हणण्याचा प्रघात आहे। संपूर्ण भगवद्गीतेचं पठण झाल्यानंतर किंवा अभ्यास करताना सुद्धा महात्म्याचा जरूर अभ्यास करावा असं म्हटलं जातं, कारण महात्म्य या शब्दातच त्याची थोरवी वर्णन केलेली। आता भगवद्गीता तर आपण अभ्यासतोय, पण तिची थोरवी काय आहे, अनेकांनी कशी त्याची थोरवी वर्णन केलेली आहे, कारण आपल्याला जे समजलं नसेल ते कदाचित त्याच्यातून आकलन होईल। मी नेहमीच म्हणते की भगवद्गीता हा कॅलिडोस्कोप आहे, प्रत्येकाला ती वेगळी भासते। त्यामुळे प्रत्येकाला ती कशी भासते, ही भगवद्गीता आहे तरी कशी, हे महात्म्यामध्ये केवळ 7 श्लोकामध्ये फार सुंदर सांगून ठेवलेलं आहे, आणि त्याचाच थोडासा आढावा घेऊ, जास्त नाही। आपण भगवद्गीतेतले श्लोक घेणारच आहोत, पण त्याला सुरुवात करण्यापूर्वी थोडा महात्म्याचा आधार घेऊया किंवा त्याचा थोडासा अर्थ समजावून घेऊया। म्हणतानाच कसं म्हणायचं, म्हणजे आपण ह्या अभ्यासाबरोबर, त्याच्यातल्या अर्थाबरोबर, त्याच्यातल्या
उच्चार करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. कारण आपण नेहमीच बघतो भगवद्गीता ही मंत्र महिमा आहे, हे मंत्र महात्म्य आहे. आणि म्हणूनच प्रत्येक उच्चार करताना शक्यतो शुद्ध करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण मराठीत महात्म्य म्हणतो, पण संस्कृतमध्ये म्हणताना असं म्हणायचं, अथ गीता माहात्म्यम. माहात्म्य म्हणायचं, महात्म्य नाही, माहात्म्य. मला का नाही, माहात्म्य असाच उच्चार करायचा. अथ गीता माहात्म्य. या गीता महात्म्यामध्ये काय सांगितलं आहे? गीताशास्त्रमिदं पुण्यै यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. अगदी थोडक्यात जशी गीता आहे तसंच गीता महात्म्यसुद्धा आहे. गीता महात्म्यामध्ये त्याची थोरवी सांगताना असं म्हटले की हे जे पुण्यकारक म्हणजे त्याचा अन्वय जर का लावला तर ही गीता कशी आहे? यहा प्रयतः. प्रयतः म्हणजे जो प्रयत्नशील आहे. यहा म्हणजे जो, प्रयतः पुमान. पुमान म्हणजे माणूस, म्हणजे मानव जातीचा कोणीही. इदं पुण्यम गीताशास्त्रम पठेत. हे गीताशास्त्र आहे ना, हे जो कोणी वाचेल सहा विष्णोः पदम अवाप्नोती. त्याला विष्णूचं पद मिळेल. इतका सोपा अर्थ आहे. पण सोपा जरी अर्थ असला तरी पैलू खूप आहेत ना. प्रत्येक शब्द विचार करायला गेलं तर प्रत्येक शब्द महत्त्वाचाच आहे. साधा शास्त्र शब्द घ्या. आपण अगदी सुरुवातीला जेव्हा पार्श्वभूमी पाहिली तेव्हाच आपल्याशी मी बोलले होते की गीता हे शास्त्रांचं शास्त्र आहे आणि कलांची कला आहे. आपल्याला माहिती आहे 14 विद्या, 64 कला वगैरे आपल्याला माहिती आहे. पण ह्या सगळ्या कलांची कला, कलांमधली श्रेष्ठ कला कुठली आहे? ही गीता कला आहे. भगवद्गीता ही कला आहे आणि भगवद्गीता हे शास्त्र आहे. कारण शास्त्र काय करतं तर शास्त्र हे सिद्धांत मांडतं आणि कला हे ते ॲप्लाय करायला शिकवते किंवा ते जीवनात कसं व्यवहारात उतरवायचं हे कला शिकवते. आणि म्हणून भगवद्गीता हे शास्त्रांचं शास्त्र आहे आणि कलांची कला आहे. हे आपण मागेही पाहिले, 2दा-3दा मी ह्याच्याबद्दल बोलली आहे. पण आता आपल्याला शास्त्र ह्या विषयावर भर द्यायचं आहे. शास्त्र या शब्दावर भर द्यायचं आहे. गीता हे सगळ्या शास्त्रांमधलं श्रेष्ठ शास्त्र आहे. अध्यात्मविद्या विद्यानाम असंही विभूती योगामध्ये भगवंतांनी सांगितलं होतं. पण आता शास्त्राचं शास्त्र म्हणजे नेमकं कसं शास्त्र? अनेक शास्त्र आहेत बरं का. अगदी भौतिकशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, रसायनशास्त्र ही तर अभ्यासातली आहेत. भूगर्भशास्त्र आहे, भूगोलशास्त्र आहे, खगोलशास्त्र आहेत. ही शास्त्र तर अभ्यासातली झाली. पण व्यवहारातली म्हटलं तरीसुद्धा मानसशास्त्र आहे, व्यवस्थापनशास्त्र आहे, सौंदर्यशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, राजकारण आहे, शरीर आहे, अध्यात्म आहे. अहो किती शास्त्र आहेत. मग या शास्त्रामधलं श्रेष्ठ आहे तीही हे गीताशास्त्र श्रेष्ठ आहे. आणि मग या गीताशास्त्राचा जर का अभ्यास केला तर काय होतं? जो कोणी अभ्यास करेल त्याला काय प्राप्त होतं? भय आणि शोकापासून तो रहित होतो. भय आणि शोक निघूनच जातात. आपल्याला सारखी धास्ती आहे, सारखी भीती आहे कशाची तरी, दुसऱ्याची भीती आहे. त्यामुळे आपण सारखे भयाने ग्रासलेलो आहोत, ग्रस्त आहोत, पिडलेलो आहोत भयाने. आणि शोक आहे, सारखाच आम्हाला शोक आहे. काहीतरी हरवतं, काहीतरी पडतं, काहीतरी फुटतं, काहीतरी सांडतं. आमच्या हातनं सारख्या चुका घडत असतात किंवा सारखं काहीतरी गहाळ होत असतात वस्तू. आणि म्हणून आम्ही सदैव दुःखी आहोत, शोकमग्न आहोत. पण जो खरंच लक्षात घ्या, जो कोणी हे गीताशास्त्र शिकेल तो या भय आणि शोकापासून वर्जित होईल. मात्र नुसतीच गीता पाठ नाही करायची, प्रयतः. काय सुंदर शब्द सांगितलं आहे, यः पठेत प्रयतः पुमान. प्रयतः म्हणजे प्रयत्न करायचे. कुठले प्रयत्न? कुठल्या दिशेने प्रयत्न? तर आपल्या ध्येयाच्या दिशेने निश्चितच प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्न करणाऱ्याचा पाठीराखा परमेश्वर आहे. हेच ह्याच्यात सांगितलं आहे की जो कोणी या गीताशास्त्राचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करेल आणि त्याच्या जोडीला त्याच्या कर्मामध्ये उत्तम प्रयत्न करेल त्याला हे विष्णूचं पद, जे चिरंतन पद आहे, जे शाश्वत पद आहे, जे परमपद आहे ते निश्चितपणाने प्राप्त होईल असं पहिल्या श्लोकात सांगितलं आहे. पुढे म्हणत आहेत
की नुसतंच एकदा वाचून चालणार नाही. गीताध्ययनशीलस्य प्राणायाम परस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च. गीतेचं अध्ययनशील आहे. आता शील याचा अर्थ आहे सवय असलेला, ते रोजच्या म्हणजे अंगवळणी पडलेला. गीताध्ययनशीलस्य, जो कोणी गीता अध्ययन करतो, रोज 1 अध्याय, 3 अध्याय, 6 अध्याय, 18 अध्याय, जे काही गीतेचं थोडं तरी रोज मुखातून, अगदी जितका आपण श्वास घेतो तितकीच गीता खरं तर आपल्याला आवश्यक आहे. असा जो गीताध्ययनशील आहे त्याला आपोआप काय घडतं, वेगळं काही करावं लागत नाही बरं का, आपोआप घडतं. कारण गीता ही मंत्रगीता आहे, ह्याच्यामध्ये मंत्र सामर्थ्य आहे आणि त्यामुळे प्रत्येक उच्चार हा शास्त्रोक्त आहे. आपोआपच विसर्ग आहेत, हलंत आहेत, ऱ्हस्व आहे, दीर्घ आहे, अशा अनेक गोष्टीचा उच्चार शास्त्रोक्त रीतीने करताना हळूहळू ऑटोमॅटिक आपल्याला प्राणायाम घडत जातो. आणि प्राणायाम ही सगळ्या आरोग्याची खरं तर गुरुकिल्ली आहे. उत्तम प्राणायाम साधला की चांगलं आरोग्य मिळतच. मग आता हे गीता केवळ नुसती भगवद्गीता रोज काही अध्याय म्हटल्याने, काही श्लोक म्हटल्याने जर का आम्हाला प्राणायाम घडत असेल तर काय घडणार आहे. गीताध्ययनशीलस्य प्राणायाम परस्य च, काय होतं त्याच्या बाबतीत, नैव सन्ति हि पापानि. पापच शिल्लक राहत नाहीत, पापच शिल्लक राहत नाहीत. कुठली, या जन्मातली तर नाहीच, पण पूर्वजन्मातली सुद्धा. पूर्वजन्मकृतानि च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च. पूर्वीची पापंसुद्धा नाहीशी होतात, आपल्याला कोरी पाटी मिळते. बघा, भगवद्गीता आपल्याला कोरी पाटी मिळते. आता ह्या कोऱ्या पाटीवर आपण काय अक्षरं काढायची आहेत, आपण गिरगिटं काढायचेत, रेघोट्या मारायच्या आहेत का काहीतरी चांगला उपदेश लिहायचा आहे, काहीतरी चांगलं भगवंताचं वचन लिहायचं आहे, आपणच ठरवायचं आहे. पण एवढं नक्कीच सांगितलं की पूर्वीची सगळी पापं तुमची नष्ट होतील, जळून खाक होतील, असंही म्हटलेलं आहे. आता 3ऱ्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, मलनिर्मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने सकृद्गीतांभसी स्नानं संसार मलनाशनम. आपण रोज आंघोळ करतो नाही का, स्वच्छतेसाठी. आपणही स्वच्छ शुचिरभूत व्हावं असं आपल्याला वाटतं, त्यामुळे आपण रोज आंघोळ करतो. आणि आंघोळ करून काय करतो, आपल्या अंगावरचा, शरीरावरचा मळ काढून टाकतो. मलनिर्मोचनम, मलाचं निर्मोचन करतात, म्हणजे मळ काढून टाकायचा. कशाने, जलस्नानं दिने दिने, दररोज. दिने दिने म्हणजे दररोज. दररोज जे कोणी स्नान करतात त्यांचं मळ नाहीसा होतो. पण रोज स्नान केलं तर फायदा आहेच आहे, पण सकृत, एकदा जरी, सकृत गीतांभसी स्नानम, सकृत म्हणजे एकदा जरी गीतेच्या पाण्यामध्ये स्नान केलं तर संसार मलनाशनम, शरीराचाच काय आहो, संसाराचा मल नाहीसा होईल असं सांगितलेलं आहे. हेच तर गीता महात्म्य आहे. त्यामुळे खरंच आहे, एकदा जरी त्याच्यामध्ये स्नान केलं तर हा संपूर्ण संसार मल नाहीसा होईल. मग आम्ही एकदा म्हटली होती गीता, तेवढं पुरेसं नाही आहे. पण असं जरी म्हटलं असलं, एकदा स्नान केलं तरी, पण असं आहे, ही गीता नुसतीच म्हणून उपयोगी नाही. त्याच्यात बक्षिसं मिळवायची नाही आहेत, त्याच्यात पाठांतर करून कुठल्या स्पर्धेत भाग घ्यायचा नाही आहे, तर ती गीता आचरणात आणायची. गीतेतलं नुसते शब्द नाही आहेत, त्याच्यामध्ये भगवंताचा भाव आहे. तो भाव ओळखता आला पाहिजे. आणि त्याप्रमाणे थोडं तरी, जसं आपण ज्ञानेश्वरीच्या बाबतीत म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी, तसं ते गीतेतला एखादा अध्याय तरी आपल्याला आचरणात आणता यायला पाहिजे. म्हणजेच काय होईल, गीता सुगीता कर्तव्या, गीतेची सुगीता करायची. सुगीता, गीता तर आहेच आमच्याकडे, ती सुगीता करायची. म्हणजे ती नुसतीच पुस्तकात नको, ती आमच्या शरीरात, आमच्या आचरणात दिसली पाहिजे. किमन्यै शास्त्र विस्तरैही, मग इतर शास्त्रांच्या विस्ताराची गरजच काय. किम म्हणजे काय आवश्यकता. किम अन्यै शास्त्र विस्तरैही, इतर शास्त्र विस्ताराची गरजच नाही. कारण इतर सगळे जे शास्त्र ग्रंथ आहेत ना, लक्षात घ्या,
भगवद्गीता आणि इतर ग्रंथ ह्याच्यातला एक अगदी ठळक भेद इथे सांगितला आहे. इतर सगळे जे शास्त्रग्रंथ आहेत ते कुठल्या तरी माणसांनी लिहिलेले आहेत, मानवाच्या बुद्धी कौशल्यातनं साकार झालेले आहेत. पण ही भगवद्गीता कशी आहे? या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृता. ही अशी कोणाची नाही आहे, ही स्वतः साक्षात पद्मनाभाच्या मुखातनं अवतरलेली ही गीता आहे. आणि म्हणून ही गीता ह्याच्यातला एक एक शब्द लक्षपूर्वक अभ्यासायचा आहे आणि त्याचा त्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आचरणात आणायचं आहे, तर ती गीतेची सुगीता होईल. आता हे सगळं करत असताना ही गीता आहे कुठे, कुठल्या ग्रंथामध्ये आलेली आहे? अहो, महाभारतात. आणि महाभारताचं नाव पूर्वी जयग्रंथ होतं, मग त्याचं नाव भारत ग्रंथ झालं आणि नंतर त्याचं महाभारत झालं. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे भारतामृत सर्वस्वम. हा जो भारत ग्रंथ आहे ना, ह्याचं सार सर्वस्व काय आहे? विष्णोर्वक्त्राद विनिसृतम. या विष्णूच्या मुखातून हे सगळं सार सर्वस्व बाहेर आलेलं आहे. महाभारत कथा तर आहेच आहे मोठी, अगदी 18 पर्व आहेत, त्याच्यामध्ये 18 कांड आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कथा, वेगवेगळी व्यक्तिचित्र आहेतच. पण त्याचं सगळ्याचं सार, त्याचं एक्स्ट्रॅक्ट, त्याचा अर्क काढला तर ती ही भगवद्गीता साक्षात विष्णूच्या मुखातून आलेली. विष्णू वक्त्रात विनिसृतम गीता गंगोदकम पीत्वा. हे गीतारूपी जे गंगोदक आहे ना, पवित्र आहे. गंगा जशी पवित्र आहे तशी ही गीता अतिशय पवित्र आहे. आमच्या भारतामध्ये 4 गकार प्रसिद्ध आहेत आणि पवित्र आहेत. काय? 4 गपासनं सुरू होणाऱ्या गोष्टी आहेत. पहिली आहे गीता, दुसरी आहे गंगा, तिसरी आहे गोमाता आणि चौथी आहे गायत्री मंत्र. गंगा, गीता, गोमाता आणि गायत्री हे 4 गकार प्रसिद्ध आहेत. आणि इथे या गीतेची तुलना गंगेच्या उदकाशी केलेली आहे. हे गंगोदक पिऊन, हे गीतारूपी गंगोदक पिऊन पुनर्जन्म न विद्यते. पुनर्जन्म मिळणारच नाही. याच जन्मी तुम्ही मुक्त व्हाल, त्या परमेश्वरापर्यंत पोचाल, त्या परमपदापर्यंत पोचू शकू एवढा ॲश्युरन्स दिला आहे, एवढी गॅरंटी दिली आपल्याला. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे तुम्हाला की तुम्ही नक्की पोचाल, तिथपर्यंत नक्की पोचाल. पुनर्जन्म न विद्यते. मग आता आपण अभ्यास करतोच आहोत, आणखीन करूया, थोडा आणखीन जोमाने करूया, थोडा आणखीन श्रद्धेने करूया, थोडा आणखीन सजगतेने, दक्षतेने अभ्यास करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आपल्या आचरणात आणायचा प्रयत्न करूया. कारण खरंच म्हटले ना, हे सगळं जे सार आहे ना, हे आलं आहे कशातनं? भगवंतानी असा उपदेश केला नाही बरं का. असा उपदेश त्या रणभूमीवर अर्जुनाला केलाच नव्हता. त्याच्यामध्ये व्यासांनी थोडी भर घातली. उपनिषदातले काही सिद्धांत, काही विचार, काही तत्त्वज्ञान त्याच्या या भगवंतांच्या मुखाच्या जोडीला आणून सोडलेलं आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः. सगळे उपनिषदं म्हणजे जणू काही गायी आहेत. गावो म्हणजे गायी आहेत. आणि दोग्धा कोण आहे? त्याचं दूध काढणारा कोण आहे? गोपालनंदनः, साक्षात गोपालनंदन. इथला कुठला तरी ऐरागैरा गवळी नाही आहे, साक्षात गोपालनंदनाने ह्या गाईचं दूध काढलं. आणि गाई तरी कुठल्या? उपनिषदरूपी. मग आता पण नुसतीच गाय आणि गवळी असून भागणार नाही, तिथे वासरू पाहिजे. आहे ना, प्रश्न विचारणारं, ढुसण्यात देणारं वासरू आहे जवळपास. ते कोण आहे? पार्थोवत्सः. पार्थरूपी वासरू आहे ना, अर्जुनरूपी वासरू आहे. पण दूध काही फक्त वासराला नाही मिळत. पार्थोवत्सः जरी असलं तरी भोक्ता कोण आहे? ते दूध कुणाला प्यायला मिळणार आहे? सुधीर भोक्ता. सुधीर भोक्ता. धी याचा अर्थ आहे बुद्धी. आणि ज्याची बुद्धी आहे, चांगली बुद्धी आहे. म्हणजे चांगली बुद्धी म्हणजे काय? आमची काही चांगली नाही आहे का? तसं नाही हो. चांगली बुद्धी म्हणजे हिताची बुद्धी, कल्याणाची बुद्धी. आणि कल्याण कुठलं? पारलौकिक कल्याण. पलीकडचं जे कल्याण आहे किंवा जे श्रेयस आहे, त्याची ज्याला इच्छा आहे, असा सुधीर भोगता त्याला ह्याचं सगळं मिळणार आहे. आणि काय मिळणार आहे? दुग्धं गीतामृतम महत्. हे गीतारूपी
मोठं महान असं अमृत त्याला प्राप्त होणार आहे, प्राशन करायला मिळणार आहे, असं महात्म्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याचा समारोप करताना एकमेव हे जे आहे ना, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, हे एकमेव शास्त्र आहे. इतर त्याची जोड द्या, त्याची झालर लावा, पण मुख्य शास्त्र कुठलं आहे ते गीताशास्त्र. एकम शास्त्रम कुठलं? देवकी पुत्र गीतम, देवकीच्या पुत्रांनी गायलेलं. पहिल्यांदाच उल्लेख आहे बरं का. संपूर्ण गीतेमध्ये कौंतेय बाकीची नावं वार्ष्णेय वगैरे म्हटलेलं आहे, पण देवकी पुत्र इथेच फक्त म्हणलेले. हा देवकीच्या पुत्रांनी गायलेलं हे शास्त्र आहे. एको देवो देवकी पुत्र एव, एकच पुत्र आहे, देवकीचा पुत्र. इथे आता त्याचे बायोलॉजिकल मातेला जास्त त्याचं श्रेय दिलेलं आहे. एको मंत्रस्तस्य नामानी यानी, एकच मंत्र आहे आणि त्याची ही रूप आहेत सगळी. कर्माप्येकम तस्य देवस्य सेवा, आणि त्याच देवाची सेवा करायची, त्याच एका देवाची सेवा करायची, जो एकच देव आहे, जो एकच मंत्र आहे, जे एकच शास्त्र आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याचा अगदी मनापासनं तळमळीने अभ्यास केला तर का नाही आपण तिथपर्यंत पोचणार, असं त्या महात्म्यामध्ये म्हटलेलं आहे. देव एकच आहे, मंत्र एकच आहे, शास्त्र एकच आहे. त्याचे आविष्कार अनेक असतील, रूपं अनेक असतील, पण त्याचा आपण पाठपुरावा करायचा आहे, त्याचा अभ्यास केला तर निश्चितपणाने आपण तिथे पोचणार आहोत. असं हे गीता महात्म्याबद्दल थोडंसं आपण आज जाणून घेतलं. तरी 15 मिनटं गेली आपली, पण असू दे, आपल्याला पुढे जायचं आहे. आता अगदी आपण 58-59व्या श्लोकाकडे आलेलो आहोत आपण. बघा हां, आता काय म्हटलेलं आहे, कुठपर्यंत आलो होतो आपण मागच्या वेळेस. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादाद वाप्नोती शाश्वतं पदमव्यय. हा झाला होता, पण पुढचाही थोडा झाला होता, पण पूर्ण नव्हता झाला. त्याचं परत उच्चार करते. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. मच्चित्तः सततं भव आदेश दिलाय, आज्ञा दिली भगवंतानी. तू काय कर, तुझं चित्त माझ्या चित्तामध्ये एकरूप करून टाक. आणि कसं करशील? चेतसा सर्व कर्माणि, सगळी कर्म, इथे कुठेही एक्सेप्शन नाही आहे. गीतेचा एक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे अशेषेन, अशेषेन, विदाऊट एनी एक्सेप्शन, कुठलाही अपवाद नाही आहे. सगळी कर्म कशी कर? मयि संन्यस्य मत्परः, माझ्याच ठिकाणी ठेव, मलाच अर्पण कर, तू माझ्याशी तद्रूप हो. यत् करोषि यद् अश्नासि यत् जुहोषि ददासि यत्, पाहिलं होतं आपण 9व्या अध्यायात. असं केलं तर बुद्धियोगम उपाश्रित्य, चेतसा इथे म्हटलेलं बुद्धियोगम उपाश्रित्य, बुद्धियोगाचा आश्रय घेऊन मग चित्त सततं भव. आणि तसा होतोच तो. अहो कसा होतो? आत्मबळावर तो साक्षात ब्रह्मच होऊन जातो. अशा वेळेला बघा, आता हे वर्णन कशाचं आहे? आपण जरी आत्ता हे गीतेचं महात्म्य म्हटलं तरी आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये ज्या जीवनमुक्ताचं वर्णन केलं आहे ते हेच वर्णन आहे. जीवनमुक्त कसं आहे म्हणजे, आता बघा इथे काय म्हणलेलं आहे, बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततं भव. बुद्धियोगाचा आश्रय घेऊन ते पद तू निश्चित मिळवशील, शाश्वतं पदमव्ययम असं म्हणले होते ना भगवंत. आता काय म्हणत आहेत की ते शाश्वत पद मिळालं ना, जरी इन केस, लक्षात घ्या, शाश्वत पद मिळालं. आपली एक कल्पना असते की मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर कधीतरी मिळायची गोष्ट. म्हणून तुम्हाला विचारलं मोक्ष पाहिजे का, तुम्ही म्हणाल नको बाबा, अजून आमचं सगळं व्हायचं आहे, घरातली कामं व्यवहारातली. मोक्ष हा मृत्यूनंतर नाहीच, मुळे नाहीच. शक्नोती हैव यस् सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात, शरीर सोडण्यापूर्वीच हा मिळू शकतो. आणि तो कुणाला मिळालेला आहे? आचार्यांच्या भाषेत त्याला म्हटलेलं आहे जीवनमुक्त. आता तो संबंध इथे नाही, त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, फक्त उल्लेख केलेला आहे. आता इथे एवढंच मला आपल्याशी बोलायचं आहे की शाश्वत पद प्राप्त झालं, समजा झालं जिवंत असताना, तरीसुद्धा देहधारणा असेपर्यंत व्यवहार सांभाळावाच लागतो.
शाश्वत पद प्राप्त झालं म्हणून बाकी सगळे व्यवहार काही टाळून चालत नाही आहेत की आता मी पोचले बरं का, आता मला काही नको. इच्छा नसणं ही गोष्ट वेगळी, पण तरीसुद्धा जगरहाटी म्हणून जेवण, खाण, बोलणं, वागणं, चालणं हे सगळं पाळावंच लागतं. त्यामुळे इतर उद्योग सांभाळावेच लागते, दक्षता घ्यावीच लागते. आपण मागेही पाहिलं तर इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ. पण फक्त एवढंच करायचं, हे सगळे व्यवहार करायचे अगदी निर्ममपणाने करायचे, पण त्याच्यात अडकायचं नाही आहे. म्हणजे अनुकूल घडो, प्रतिकूल घडो, किंवा ह्याचं आवड असो, नावड असो, किंवा तिरस्कार असो, त्याच्यामध्ये अडकायचं नाही आहे, असं वागता यायला पाहिजे. तुम्हाला तर याची गोष्ट माहितीच असेल, जडभरताची गोष्ट माहिती असेल. थोर ब्रह्मवेत्ता होता जडभरत, म्हणजे भरत होता आधी तो. त्या थोर ब्रह्मवेत्ता होता, पण अगदी हरणाच्या अवस्थेला तो भुलला किंवा त्याचं हृदय कळवळलं. त्याने त्या हरणाला आसरा दिला, त्याच्यामध्ये त्याची आसक्ती राहिली आणि पुढचा जन्म त्या भरताला हरणाचा आला आणि त्याचं नाव जडभरत. पुढे त्याच्यानंतरचा जो जन्म आला तेव्हा त्याला जडभरत म्हणायला लागले. अशी जरी या गोष्ट असली तरी त्यामध्ये अडकायचं नाही. कुठलीही आसक्ती आता चांगलीच होती, हरणाची आसक्ती काही वाईट नव्हती. त्या हरणाविषयी कळवळ आला, कारण त्याची आई मृत झालेली होती म्हणून त्या हरिण शावकाविषयी त्याला कळवळ आला. पण चांगली आहे का वाईट आहे ह्याचा संबंध नाही, त्याच्यात कशात अडकायचंच नाही. ब्रह्मण्याधाय कर्माणी असं वागता यायला पाहिजे, किंवा ये तू सर्वाणी कर्माणी संन्यस्याध्यात्मचेतसा असं वागता यायला पाहिजे ना. आता हे सगळं करत असताना त्या स्थिरतेचं महत्त्व सांगितलं आहे, समतेचं महत्त्व सांगितलं आहे. आणि मग असं झालं की तो एका ठराविक मार्गावरनं चालत राहतो, हिताच्या मार्गाने चालत राहतो. आणि जेव्हा जेव्हा चित्त स्थिर होईल तेव्हा ते स्थिर झालेलं चित्त फक्त भगवतचरणीच लागतं, फक्त भगवतचरणी. आणि म्हणून भगवंत म्हणतात मच्चित्त सततम भव, सगळं चित्त माझ्याच ठिकाणी ठेव. आता बघा, एकातनं एक साखळी आहे बरं का. शाश्वतम पदमव्ययम असं ते शेवटची ओळ होती. पुढचा श्लोक त्यालाच अनुसरून होता आणि त्याचा पुढचा श्लोक आहे मच्चित्त सततम भव. त्याचा पुढचा श्लोक आहे मच्चित्त झाल्यानंतर पुढे काय करशील, मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी. सगळी दुर्ग, मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी अथ चेत्वमहंकारान न श्रोष्यसी विनंक्ष्यसी. लक्षात घ्या, अतिशय हे दोन, हा 58वा 59वा आणि 60वा तिन्ही श्लोक फार महत्त्वाचे आहेत. आणि त्याहीपेक्षा सांगू का, आता तुम्हाला कंटाळा आला असेल ह्याचा, त्याहीपेक्षा 59वा श्लोक हा माझ्या फार आवडीचा आहे. त्यामुळे त्याच्याकडे जरा आणखीन जास्त बघूया आपण. मच्चित्त सर्व दुर्गाणी आणि स्वभावजेन हे दोन्ही श्लोक आपण एक पाठोपाठच घेऊया बरं का. म्हणजे बघा आता, मच्चित्त सर्व दुर्गाणी, माझं चित्त म्हणजे तुझं चित्त माझ्या ठिकाणी ठेवलंस की दुसरं स्फुरणच नाही. भक्ताला आपलं चित्त एकदा त्या भगवंताला अर्पण करून टाकलं की सगळीकडे तेच नाम, सगळीकडे तेच रूप, सगळीकडे त्याच लीला, भगवंताशिवाय दुसरं सुचतच नाही. सगळीकडे तेच दिसायला लागतं, तो भगवत परायण होतो. आणि मग अशा वेळेला त्याला भगवत कृपा तर लाभतेच, पण तो तरिष्यसी, तरिष्यसी म्हणजे तृ धातू आहे त्याच्यामध्ये. तृ म्हणजे तरणे, मराठीतही म्हणतो आपण तरणे, तरुण जाणे. हा काय करतो, तरिष्यसी म्हणजे तू माझ्यातनं तरुण जाशील, या भवसागरातनं तरुण जाशील, असं भगवंतानी त्याला एक अतिशय गहरं असं आश्वासन दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे बघा, मत्प्रसादात तरिष्यसी. आणि दुर्गाणी शब्द काय एक एक गोड आहे. दुर्ग, दुर्ग म्हटल्यावर तुम्हाला वाटत असेल किल्ला, गड, एखादा डोंगर. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. दुर्ग म्हणजे किल्ला हे जरी बरोबर असलं तरी त्याची व्युत्पत्ती काय आहे, शब्द काय आहे, गम धातू आहे. गम म्हणजे जाणे. आणि जिथे जायला दुस्तर आहे, कठीण आहे, तो दुर्ग. ग म्हणजे जाणे, दुर्ग म्हणजे जायला कठीण असा तो दुर्ग.
आणि दुर्ग हे कठीणच असतात ना, म्हणून तर त्यांना दुर्ग म्हणतात. पण इथे ते नाही आहे बरं का. इथे दुर्ग म्हणजे किल्ला ह्या अर्थी नाही आहे, तर दुर्ग म्हणजे संकट या अर्थी आहे. नाहीतरी संकट ओलांडून जायला कठीणच असतं की. बघा, आठवा एकदा मागे वळून. आपल्यावर जी संकट आली ती जाता जात नव्हती, सरता सरत नव्हते ते दिवस. होतं ना, संकटाचा काळ जातच नाही. एक एक क्षण अगदी युगायुगासारखा वाटायला लागतो. मग ही दुर्ग आहेत ना, पण ती केव्हा तू तरुण जाशील? मत्प्रसादात, माझ्या प्रसादाने, माझ्या कृपेने. पण केव्हा? जेव्हा मच्चित्त होशील तेव्हा. मिळालं की आता सोल्युशनच मिळालं आम्हाला. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी. माझ्या कृपेने तू तरुण जाशील. आणि खरं सांगू का, तुम्ही आम्ही तर काहीच नाही आहो. आपण तर सामान्य माणसं, प्रापंचिक माणसं. आपली संकटं किती क्षुल्लक असतात की इथे नोकरी मिळाली नाही, इथे लग्न ठरलं नाही, किंवा अशा काहीतरी अगदीच किंवा आर्थिक समस्या असतात, काहीतरी समाजातल्या समस्या असतात. पण ह्या संतांनी किती संकटं सोसली आहेत. माऊलींचं उदाहरण घ्या. तुकाराम महाराजांना किती लोकांनी त्रास दिला आहे, समाजाने अक्षरशः त्यांना वाळीत टाकलं होतं. किंवा अगदी इतर संतांनासुद्धा, अगदी आधुनिक संतांनासुद्धा काही तब्येतीचे त्रास असतील, प्रकृतीच्या तक्रारी, अगदी टेंबे स्वामी घ्या, स्वरूपानंद स्वामी घ्या, आमचे गुरुदेव रानडे घ्या, आरोग्याच्या किती तक्रारी होत्या, किती संकट होती. गुरुदेव रानड्यांना तर आयुष्यामध्ये 2दा क्षयरोगाची बाधा झाली होती. एकदा मेंदूचा क्षयरोग आणि एकदा श्वासकोशांचा क्षयरोग. इतकं असूनसुद्धा केवढं अफाट कार्य केलेलं आहे, केवढं अलौकिक त्यांनी लेखनं केलेलं आहे. मग हे सगळी संकटं ते कशाच्या जोरावर तरुण गेले हो, कशाच्या जोरावर त्यांनी पार केला. ते तर औषधसुद्धा घेत नव्हते, ते तर अन्नसुद्धा घेत नव्हते. कशाच्या जोरावर त्यांनी हा सगळं एवढा प्रवास किंवा एवढं जीवनाचा सगळा रथ कशावर हाकला? हेच आहे, मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी. गुरुदेव रानडे तर म्हणायचे, काय सांगू, खरं सांगू का, रोग हा खरं तर नामस्मरणानेच बरा होतो. उगीच आपलं थोडंसं औषध घ्यायचं डॉक्टरांच्या समाधानासाठी. खरा रोग हा नामस्मरणानेच बरा होतो. इतकी धारणा, इतकी श्रद्धा, इतकी विलक्षण अशी निष्ठा असेल तर का नाही होणार? आणि म्हणून इथे म्हणलेलं आहे मत्प्रसादात तरिष्यसी. जसं खऱ्या शूरवीराला युद्धाचं, रणांगणाचं भय वाटतं का? नाही ना वाटत. मग तशाच खऱ्या संताला कशाचंच भीतीच वाटत नाही. संकट नाहीत, कष्ट नाहीत, शोक नाही, दुःख नाही. या सगळ्यातनं तो पलीकडेच पोचतो. कारण तो कसा झाला असतो? मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे खऱ्या संता, आणि त्याला खात्रीच आहे, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशी सारखी वेळोवेळी त्याला कोणीतरी एक सांगत असतं किंवा एक आदेश देत असतं. आणि एक काय म्हणतात तशी एक आपुलकीची सूचना असते. त्यामुळे ते कधीच त्याच्यातनं डगमगत नाहीत. पण भगवंत आता पुढे काय म्हणत आहेत अर्जुनाला बघा बरं का. पुढे काय म्हणत आहेत? अथ चेत त्वम अहंकारात न श्रोष्यसी विनंक्ष्यसी. पण जर का, अथचेत फार सुंदर शब्द आहे. अथचेत म्हणजे जर का. पण जर का अहंकारामुळे, अहंकारात न श्रोष्यसी, ऐकलं नाहीस तर विनंक्ष्यसी, तर नाश निश्चित आहे, अटळ आहे. आता इथे आपल्या व्यवहारातल्यासारखा आडमुठेपणा नाही आहे बरं का भगवंताचा. आपण व्यवहारात म्हणू की बघ माझं नाही ऐकलं असतं, बघ तुझं असं होईल, असं असलं नाही आहे. किंवा ही शापवाणी नाही आहे बरं का, लक्षात घ्या. इथे लोकांची गफलत होऊ शकते. ही धमकी नाही आहे, ही शापवाणी नाही आहे, ही शिक्षा नाही आहे. उलट प्रेमाने सांगतायत भगवंत. अर्जुनाला जे सांगतायत ना ते प्रेमाने. म्हणजे एखादा वैद्य असतो, अतिशय निष्णात असा वैद्य असतो, आणि त्याला समजा दिसतं आहे की हा रोगी
चुकीच्या मार्गाने जातो आहे, कुपथ्य करतो आहे. आणि म्हणून ते वैद्यराज त्याला कळकळीने सांगतात की अरे बाबा असं नको करूस, असं केलंस तर तुझा प्राणघात आहे त्याच्यामध्ये, नको असं वागूस, पथ्य पाळ, हे औषध घे. हे जितक्या कळकळीने सांगतायत तितकेच भगवंत अर्जुनाला सांगतायत अरे नको नको तुझा तो अहंकार मध्ये आणूस, अथ चेत्वमहंकारान् न श्रोष्यसी. अरे तुझा नाश होईल रे अर्जुना, ऐक रे माझं, इतक्या कळकळीने सांगताय. आता इथे कुठला अहंकार आहे अर्जुनाचा? आपले व्यवहारातले शब्द थोडे बाजूला ठेवूया बरं का. म्हणजे जसं तो वैद्य सांगतो किंवा आईसुद्धा सांगते ना मुलाला की अरे तू खरा हुशार आहेस, थोडा अभ्यास केलास तर परीक्षेत पास होशील, नको असं काहीतरी वेळ वाया घालवूस. जितक्या कळकळीने सांगते तितक्या प्रेमाने, तितक्या कळकळीने, तितक्या तळमळीने भगवंत अर्जुनाला सांगतायत. त्यामुळे हा श्लोक अगदी अंतःकरणातनं आलेला आहे, भगवंतांच्या अंतःकरणातनं आलेलं आहे. आणि पण इथे लोकांना वाटलं की ही धमकी आहे का काय, असं नाही आहे बरं का. आता इथे अर्जुनाचा अहंकार म्हणजे कुठला आहे तोही बघूया बरं का. 2 प्रकारचे अहंकार आहेत. एक अर्जुनाचा अहंकार आहे तो निगेटिव्ह अहंकार आहे की मी लढलो तर हे सगळे मरतील, असं त्याला एक थोडासा स्वतःबद्दल गर्व झाला आहे. आणि मी का लढू आणि ह्यांना कशाला मारू असंही त्याला एक वाटलं आहे. पण ह्याच्यातला आणखीन सूक्ष्म अर्थ काय तोही बघूया. जो कोणी आपल्या हिताचं सांगत असतो ना त्याचं न ऐकणं हाच मोठा अहंकार आहे. बघा, जो कोणी हिताचं सांगतंय त्याचं न ऐकणं आणि माझ्याच मनचा मी राजा आहे, मी वाटेल ते करीन. कितीतरी लोक, दारू पिणारे लोक, व्यसनं करणारे लोक म्हणतात तुमचं काय जातं आहे, आमच्या पैशाने आम्ही पितो. बरोबर आहे का? अहो तुमच्याच पैशाने तुम्ही पिताय, पण समाजाचं अहित आहे, तुमच्या मुलाबाळांचं, कुटुंबियांचं अहित आहे त्याच्यात, हे लक्षात घ्या. म्हणून आम्ही कळकळीने सांगतो आहे. असं कोणी समाज धुरीण सांगत असले तर त्यांचं न ऐकणं हा केवढा अहंकार आहे. आणि खरं सांगू का, अहंकार हा सगळ्या विकारांचा जनक आणि पोषक आहे. अहंकार आला की सगळ्याचं अगदी धूळधाण उडते असंही म्हणता येईल. त्यामुळे अहंकार यत अथ चेत्वमहंकारान् न श्रोष्यसी विनंक्षसी. आता ह्या श्लोकामध्ये एकापेक्षा एक शब्द आहेत, म्हणजे माझ्या आवडीचे आहेत, पण त्या निमित्ताने मी तुम्हाला पण त्याच्यामध्ये सामील करून घेणार आहे बरं का. अथ चेत म्हणलेलं, अथ म्हणजे आता आणि चेत म्हणजे जर का. मागे पण गेलं होतं बरं का आपल्याला. अथ चेत नव्हतं, पण 3ऱ्या अध्यायात पहिलाच श्लोक होता, जायसी चेत कर्मणस्ते. चेत गेला होता ना, आठवत आहे का? किंवा 2ऱ्या अध्यायात म्हटलं होतं अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसी. चेत शब्द 2दा-3दा गेला आहे बरं का. आता हे जरी चेत शब्द गेला असला तरी त्याच्याबद्दल एक सुभाषितकाराने काय झालं, एक थोडं जाता खरं तर हा गीतेचा संबंध नाही आहे, पण निदान आपल्याला हे आणि आवडतं असं सुभाषितं वगैरे, त्यामुळे थोडं ज्याच्यामध्ये वारंवार हे चेत हे अव्यय चेत हे अव्यय आहे बरं का. चेतला काही विभक्ती लागत नाही, चेत काही बदलत नाही, चेत हे चेतच राहतं. पण एक लक्षात घेऊया, चेत हे कधीही वाक्याच्या सुरुवातीला येत नाही. मराठीत म्हणतो जर का असं केलं नाही तर तसं होईल, जर मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला तर असं वगैरे आपण लहानपणी स्वगतामध्ये म्हटलेलं आहे. पण आता हे एक थोडंसं सुभाषित बघूया, फार सुंदर. त्याच्यामध्ये चेतचा वारंवार वापर केलेला आहे. म्हणू का, सांगू का? सस्यानी स्वयमत्ति चेत वसुमती माता सुतं हन्ति चेत वेलामम्बुनिधिर्विलिङ्घयति चेत भूमिन्दहेत् पावकः आकाशं जनमस्तके पतति चेत अन्नं विषं चेत भवेत् अन्यायं कुरुते यदीक्षितिपतिः कस्तं निरोद्धुं क्षमः. फारच सुंदर आहे. सस्यानी, सस्य म्हणजे आपल्याला माहिती आहे, सस्य श्यामलां मातरम. सस्य म्हणजे धान्य. स्वयं अत्ति अदधातू आपल्याला गेला तो पुष्कळ. अद म्हणजे सेवन करणे, खाणे. सस्यानी स्वयं अत्ति चेत वसुमती. चेत म्हणजे जर का.
जर का वसुमतीने म्हणजे पृथ्वीने सगळं अन्न आपणच खाल्लं तर मग काय होईल हो आपलं? ती म्हणेल मी पिकवलं मीच खाणार असं म्हणली तर नाही न चालणार. माता सुतम हंती चेत. मुलाला वाचवते कोण? थंडी, वारा, ऊन, पाऊस, रोग, राई, शत्रू ह्याच्यापासून वाचवते कोण? आई. लहानपणी आईच असते. पण जर का आईच माता सुतम हंती चेत, आईनेच जर का मुलाचा प्राण घेतला तर? सारखं तर विचारले आपल्याला इथे, जर आणि तर आहे ना. त्यामुळे सगळ्या पृथ्वीने सगळं धान्य आपणच खाल्लं तर? आईनेच मुलाचा जीव घेतला तर? वेला मंबू निधीर विलिंघयति चेत. समुद्राने म्हणजे त्या किनारा ही त्याची मर्यादा असते खरं तर. पण ह्या किनाऱ्याला ह्या काठाला जर का समुद्राने ओलांडलं तर मग काय होईल? भूमीन दहेत पावकहा. आणि जर का भूमीला ह्या अग्नीने जाळूनच टाकलं तर? भूमीच राहिली नाही तर काय होईल मग? आकाशम जनमस्तके पतती चेत. आम्ही चाललो आहे रस्त्याने आणि डोक्यात आकाशच पडलं तर काय होईल? आकाशम जनमस्तके पतती चेत अन्नम विषम चेत भवेत. अन्न खा तुम्ही पण त्याचं विष होणार आहे असं सांगितलं तर? अन्नाचंच विष झालं तर? अन्यायम कुरुते यदि क्षितिपती. आता कितीही अन्याय झाले, कितीही शत्रूंनी आक्रमण केली तरी राजा आपलं रक्षण करतो. पण ह्या राजानेच म्हणजे कुंपणानेच जर का गवत खायला सुरुवात केली तर, राजानेच अन्याय केला तर कस्तम निरोधुम क्षमः. त्याला कोण रोखू शकणार? असं हे सुभाषित आहे. थोडक्यात आता परत सांगते म्हणजे मग आपल्याला त्याचा सलग अर्थ कळेल. पृथ्वीने सगळं अन्न स्वतःच खाल्लं तर? म्हणजे जर आणि तर आहे. जर का पृथ्वीने सगळं अन्न स्वतःच खाल्लं तर? आईने आपल्या मुलाला आपणच मारलं तर? समुद्राने त्या किनारा ओलांडून गेला तर? किंवा जमिनीला त्या अग्नीने जाळलं तर? आकाशच जर का लोकांच्या डोक्यामध्ये पडलं तर? किंवा अन्नाचंच विष झालं तर? किंवा राजानेच आपल्या प्रजेवर अन्याय करायला सुरुवात केली तर कोण रोखू शकणार? असा प्रश्न विचारला आहे. आपल्याला आत्ता संबंध फक्त चेतशी आहे. चेत. इथे जो प्रश्न विचारला आहे भगवंतानी अर्जुनाला, अथ चेत्वमहंकारान. पण जर का, लक्षात घ्या अर्जुना, जर का अहंकाराने ऐकलं नाहीस ना तर मात्र नाश अटळ आहे, निश्चितपणाने नाश आहे असं भगवंत त्याला सांगतात. आता जो हा अहंकार आहे ना, अहंकार, अथ चेत्वमहंकारान. आता हे भगवंत किती वेळा सांगतायत हो. आता वेगवेगळ्या प्रकाराने आपण पहिल्यापासून बघतोय. कधी समजावून सांगतायत, कधी स्तुती करतायत, कधी फटकारतायत, कधी रागावतायत, कधी अपशब्द बोलतायत. आता इथे सुद्धा थोडं मऊ भाषेमध्ये, मृदू भाषेमध्ये पण तरी कडक शब्दामध्ये भगवंत सांगतायत, हे केलं नाहीस तर मात्र नाश अटळ आहे बरं का. म्हणून तो अहंकाराला तू त्याला काय म्हणतात, त्याला रोख असं सांगितलेलं आहे. कारण अहंकार हा सगळ्या गुणांना खाऊन टाकतो, अक्षरशः खाऊन टाकतो. तुमच्याकडे खूप गुण आहे, सगळ्यात अतिशय म्हणजे दिसण्यामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, आर्थिक परिस्थितीमध्ये, बुद्धिमत्तेमध्ये, सगळं तुमच्याकडे. फक्त अहंकार आहे, नको वाटतो. इतरांना तो नको वाटतो कारण अहंकार सगळे गुण खातो. एक गुण एक दुसऱ्या गुणाला खातो. खरं म्हटलं तर एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला खाते. जरा रूपम हरती. म्हातारपण आलं ना, कितीही सुंदर स्त्री असली तरी म्हातारपण आलं की ते रूप हिरावूनच घेतलं जातं. बघा ना, किती पूर्वीच्या सिने अभिनेत्री होत्या, फार सुंदर दिसत होत्या, पण त्या आता कुठे दिसत आहेत? जरा रूपम हरती धैर्यम आशा. आशेमुळे धैर्याचा नाश होतो, म्हातारपणामुळे रूपाचा नाश होतो, मृत्यूमुळे प्राणांचा नाश होतो. धर्मचर्यम असूयम. असूया आहे, अतिशय मन अगदी मोकळं मन आहे, पण त्याच्यात काय होतं, धर्मचर्यम अनसूयम. धर्मचर्येमुळे त्या असूये म्हणजे वाईट गुणाचा नाश होतो असं म्हटलेलं आहे. क्रोधश्रियम. क्रोधामुळे श्रियाचा नाश होतो, श्रेयाचा नाश होतो. शीलम अनार्य सेवा. अनार्य सेवा, क्षुद्र माणसाची, दुष्ट माणसाची सेवा केल्यामुळे
आपलं चारित्र्य बिघडतं. असं नाही म्हणतायत की मला काय पैसे मिळाल्याशी कारण, असं नसतं. वाईट माणसाची सेवा करायची नाही, नाहीतर मग आपलं चारित्र्य खराब होतं. रियम कामः, कामामुळे लज्जेचा नाश होतो. आणि ह्या सगळ्या गुणांचा नाश कुणामुळे होतो? सर्वमेवाभिमानः, सगळ्या गुणांचा नाश त्या अत्य दुरभिमानामुळे किंवा अहंकारामुळे होतं असं म्हटलेलं आहे. म्हणून अर्जुनाला म्हटलं की अहंकाराने ऐकायचं नाही, असं करू नकोस बरं का. न श्रोष्यसी विनंक्षसी. आता बघा, आणखीन एक बघणार आहोत. पुढचाही श्लोक बघणार आहोत आणि त्याच्या जोडीला आणखीन बघणार आहोत. पुढचा श्लोक पण असाच आहे, दोन्हीचं एकत्रितच बघूया. यदहंकारमाश्रित्य नयोत्स्य इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतीस्त्वान् नियोक्ष्यति. काय म्हटलेलं आहे बघा. यत अहंकारम आश्रित्य, यत म्हणजे जर का, आपण चेत म्हटलं, चेतमध्ये पण जर म्हटलेलं आहे, इथे यत जर तू असं केलंस, अहंकाराचा आश्रय घेऊन न योत्स्य इति मन्यसे. सारखा पहिल्या अध्यायापासून अर्जुन सारखा मधनं म्हणत होता ना, लढणार नाही, स्वजन आहेत, चुलते आहेत, काका आहेत, गुरु आहेत, आजोबा आहेत, नाही लढणार, न योत्स्य म्हणत होता ना. इति मन्यस, असं मानतोयस ना, असं वाटतंय ना तुला. न मन्यसे, अरे कशाला, हे वाटणंसुद्धा चुकीचं आहे. मिथ्यैष व्यवसायस्ते, मिथ्या एषः व्यवसायः, हा तुझा निश्चय. व्यवसाय म्हणजे इथे व्यवसाय धंदा ह्या अर्थी नाही आहे. व्यवसाय म्हणजे हा तुझा निग्रह आहे ना, हा निश्चय आहे ना, हाच मुळी मिथ्या आहे, हाच मुळी मिथ्या आहे. प्रकृतीस्त्वान् नियोक्ष्यति, प्रकृती तुला लढायला भाग पाडेल. प्रकृतीच अशी आहे, प्रकृतीच बलवत्तर आहे आणि ती बरोबर सगळी कार्य करवून घेते. आपण व्यवहारात म्हणतो ना, हे काय तुमची आणि आमची भेट योगायोगाने झाली. आपल्याला वाटतं तो योगायोग आहे, त्याच्यामध्ये त्या प्रकृतीचा, त्या नियतीचा, त्या मायेचा हात असतो. सगळ्या घटना ती घडवून आणत असते. अघटित घटना पटीयसी माया. बघा ना, किती अकल्पित घटना तीच घडवून आणते. कोण कुठनं आला, कोणाची भेट झाली, काय झालं हे आम्हाला कळतच नाही. पण अघटित घटना पटीयसी माया, ती प्रकृती हे सगळं करवते. अर्जुना, तू लक्षात घे बरं का, प्रकृतीस्त्वान् नियोक्ष्यति. बघा किती सुंदर शब्द वापरला आहे. प्रकृती तुला लढायला भाग पाडेल. अधिक युद्ध धातू आहे. थोडं व्याकरण बघूया ना, एकीकडे थोडं व्याकरण बघूया. युद्ध धातू म्हणजे लढणे. इथे त्या युद्ध धातूचा भविष्यकाळ वापरलेला आहे. योक्ष्यसी, युद्ध धातूचा युज्यसी किंवा युज्यस्व वगैरे आपल्याला मागे गेलं, पण त्याचा भविष्यकाळ आहे. म्हणजे तुला लढायला भाग पाडेल म्हणून तो भविष्यकाळ आहे आणि त्याला नी लावलेला आहे. नी म्हणजे निश्चितपणे, नक्की, 100% असंच होईल. कारण तुझा हा निग्रह आहे, हा विरून जाणार आहे आणि प्रकृती बरोबर तुझ्याकडनं असं काही कार्य करवून घेणार आहे की तुला कळणार पण नाही आहे. बघा आता ह्याच्याबद्दल आणखीन बोलूया. मागे पण अगदी आठवत असेल तुम्हाला, किंवा आत्ता आपण 18व्या अध्यायातसुद्धा 5 कारणं पाहिली होती. आठवतात का तुम्हाला? कुठलंही कर्म करायचं झालं तर 5 घटक कारणीभूत आहेत. अधिष्ठानं तथा कर्ता करणैश्च पृथक्विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवैचैवात्र पंचमम्. एक अधिष्ठान पाहिजे. कुठलंही कर्म करायचं तर एक अधिष्ठान, एक बैठक, एक जमीन, एक भूमी पाहिजे. तथा करता एक पाहिजे. कोणीतरी एक सजीव व्यक्ती पाहिजे ना, करणारी कोणीतरी पाहिजे, एक किंवा अनेक. करता पाहिजे. करणं म्हणजे त्याच्यासाठी साधनं पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न पाहिजे आणि त्याच्यासाठी दैव पाहिजे. हे 5 घटक आहेत. मग आता करता, बघा आपणही म्हणतो ना, हे मी केलं बरं का, हा माझा पदार्थ असा होतो, माझा प्रोजेक्ट असा आहे, मी असा आहे, मी रांगोळी अशी काढते, माझं काय आपण म्हणतो ह्याच्यात करता आहे, बरोबर आहे, तू करता आहेस हे बरोबर आहे. पण किती एक घटक आहेस. केवळ एवढ्या क्रियेमधले, एवढ्या प्रोसिजरमधला तू एक घटक आहे. तू एकमेव करता नाही आहेस. मी केलं म्हणून असं झालं,
माझी मुलं बघा कसे वळण आहे त्यांना, माझा संसार बघा, माझं नियोजन असं, माझं संयोजन तसं. काय तू कुणी नाही आहेस थोडा वाटा एवढूसा, तो सगळा तू तुझ्याकडे घेणं हेच चुकीचं आहेस. त्यामुळे प्रकृतीस्त्वान्य मोक्षसी, अहंकाराने कर्तृत्व स्वतःकडे घेणं म्हणजे स्वतःला कर्ता मानणं, हे सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होशी, राम करता ऐसे म्हणसी यश कीर्ती विश्राम. समर्थ म्हणतात कर्तृत्व स्वतःकडे घेऊ नकोस, नाहीतरी करणारा कोण आहे? तो राम आहे. तो राम आम्हाला देतो. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो. खरंच आहे, मी काय मिळवलं, मी एवढी नोकरी केली, माझा एवढा पगार आहे, मी एवढं आणू शकते, नाही. तुझं काही नाही आहे, तो राम देतो आहे म्हणून तुझं एवढं चाललं आहे टिव टिव. हे आपलं खरंच काही नाही आहे, कर्तृत्व शून्य आहे, हे मान्य करायचं आहे, त्याच्यावर सगळं सोपवून द्यायचं आहे. आपण मागच्या वेळेस पण पाहिलं होतं, तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च त्याच्या नावे. तुम्ही खा प्या, पण जमा खर्च त्याच्या तो करतो आहे आहो, तुम्ही काही करत नाही आहात. आपण मागेही पुष्कळ पाहिले. खरं तर आता सगळं बोलून झाले. सत्व रज तम या त्रिगुणांमुळे जी कर्म घडतात, बरं असेल वाईट असेल, हे सगळं तिथे घडतं आहे. किंवा ही प्रकृती जी त्रिगुणात्मिक आहे ना, प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः. आणि आपण हेही पाहिले, अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. जो अहंकाराने विमूढ झाला आहे तो म्हणतो मी केलं, मी केलं. खरं आपण कुठल्याही कर्माचे करते नाही. आत्ता मी बोलते आहे याची करतासुद्धा मी नाही. तो कोणीतरी आहे म्हणून त्यांनी हे चैतन्य, त्यांनी ही शक्ती, त्यांनी ही ताकद दिली आहे म्हणून मी बोलते आहे, आणि तुम्ही ऐकता ही सुद्धा त्याचीच ताकद आहे. वक्ता श्रोता श्रीराम समर्थ. आपण कोणीही नाही, ह्याचं वारंवार स्वतःला बजावायचं आहे. कारण खरंच आपण कुठल्याही कर्माचे करते नाहीत, हे ओळखणं हेच मुळी ज्ञानाची पहिली पायरी आहे. हेच मुळी आधी ओळखता यायला पाहिजे. पण नेमकं काय होतं, आपण हे बोलतो पुस्तकापुरतं, व्याख्यानापुरतं, भाषणापुरतं, बोलण्यापुरतं, पण परत आपले पहिले पाढे 55 सुरू. परत पहिलं मी असा मी तसा सुरू झालं. अहंकारापुढे खरं म्हटलं ना तर बुद्धीचं काही चालत नाही. खरं तर बुद्धी श्रेष्ठ आहे बरं का. मन बुद्धी चित्त अहंकार, किंवा आपण अष्टधा प्रकृतीमध्ये सुद्धा पाहिले, अहंकार हा आवश्यक आहे, पण तो किती अल्प प्रमाणात. पण बुद्धीचं त्याच्यापुढे काही चालत नाही, तेव्हा ती काय करते, ती अहंकाराची समर्थक बनते. बघा, एखादा अतिशय बलाढ्य एखादा शासनकर्ता असेल, त्याच्यापुढे कुणाचंच काही चालत नाही, मग सगळे लोक त्याच्यापुढे हांजी हांजी करतात. या बुद्धीचं तसं झालं, तिला स्वतःचं कर्तृत्व आहे, पण तरी ती म्हणते नाही बरोबर आहे, तू किती ग्रेट, तू किती शहाणा, तू किती मोठा, तू किती असा, तू किती तसा. त्यामुळे ती अहंकाराची समर्थक बनते. आणि मग त्याच्यातनं होतं काय की श्रेयापेक्षा प्रेय जरा बरं वाटायला लागतं, हितापेक्षा सुख बरं वाटायला लागतं. म्हणजेच लक्षात घ्या, थोडं आता खोलात आपण चाललो आहे, पण तरीसुद्धा हे बोलणार आहे. आणि मग व्यवहाराच्या पातळीवर सुद्धा बोलणार आहे बरं का. हे आत्ता अध्यात्माच्या पातळीवर बोलूया की सुख लालसा आहे ना, त्याला आम्ही ग्लोरीफाय करतो, त्याचं उदात्तीकरण करतो. म्हणजे काय, मी एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे, मग मला असा साजेसा फ्लॅट नको का, मला अशी गाडी नको का, मला अशी हिऱ्याचा नेकलेस नको का, हे आपण आपलंच ग्लोरिफिकेशन करून त्याच्या वाढवत बसतो. आणि त्या वाढवण्यामध्ये आपला अहंकार आणखीन फुलारत नेतो. मी असा, माझा इतक्या कोटीचं आहे, वगैरे वगैरे, हे सगळं होत जातं. आणि मग होतं काय, आपल्या योग्यतेचं भान आपल्यालाच राहत नाही. लोकही म्हणायला लागतात तुम्ही किती मोठे, तुम्ही किती ग्रेट, तुम्ही किती विद्वान, तुम्ही किती सुंदर, तुम्ही किती श्रीमंत. आम्हालाही वाटायला लागतं हो खरंच मी फारच मोठी. नको आहे, इथेच घाव घालायचा आहे, अक्षरशः हा घाव घालायचा आहे. योग्यतेचं भान राहायला पाहिजे, नाहीतर आम्ही लोकांच्या मागे आम्हीही फरफटत जातो. ती कथा आहे ना, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी. एक माणूस असाच एकदा बायकोशी भांडून घरातून निघून गेला. आता निघून गेला, दिवसभर कुठेतरी भटकला, तर रात्री परत घरीच येणार ना, मग कसं येणार पण.
आता निघून तर स्वतःहून गेला आहे. मग एका म्हैस चालली होती त्याच्या घराच्या दिशेने, तिचं शेपटी धरली आणि तिला म्हणायला लागला, अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी, मला कुठे नेशी, असं म्हणून फरफटत तो परत घरीच आला. म्हणजे हे नुसतं नाटक असतं. आम्हीसुद्धा तेच करतो. आम्ही म्हणतो नाही हो, एवढे लोक मला आग्रह करतात म्हणून मी ह्याचा अध्यक्ष झालो, नाही तर मला काही इच्छा नव्हती, खरं तुम्हालाच व्हायचं होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, अशी आपली अवस्था झालेली आहे. कर्तृत्व पाहिजे पण, अहंकार आहे पण तो अगदी झाकून झाकून ठेवायचा असंही आहे. अर्जुनाला इथे मात्र म्हटलेलं आहे, मिथ्यैष व्यवसाय असते प्रकृतीस्त्वां नियोक्ष्यति. लक्षात घ्या, एक शब्द फार महत्त्वाचा आहे, प्रकृतीस्त्वां नियोक्ष्यति. प्रकृती तुला लढायला भाग पाडेल, नाहीतरी प्रकृतीच सगळी कर्म करते बरं का. तुम्ही अगदी उंच चेंडू टाकलात, उंच टाकला, माझ्या अंगात खूप शक्ती आहे, मी किती ताकदीने वरती चेंडू टाकू शकते. किती वेळ राहील, 2 मिनटंसुद्धा नाही, येणारच तो खाली. कारण तुमच्या शक्तीपेक्षा गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त आहे. झाडाची फळं खालीच पडणार, नदीचं पाणी उताराकडेच वाहणार. मी अगदी ते ढकलायचा प्रयत्न केला, किती माझी ताकद आहे, नाहीच शक्य हो. म्हणजे जे प्रकृतीचे जे नियम आहेत, निसर्गाचे जे नियम आहेत, त्याप्रमाणे होणारच. किंवा माऊलीने आणखीन सुंदर, बरं काय आपले संतांनी इतके उपकार करून ठेवलेत ना आपल्यावर. माऊली म्हणतात की समजा साळीच्या कणाने ठरवलं की माझ्यातनं उद्या गहू उगवेल किंवा मुगाची डाळ उगवेल, मूग उगवेल, चालेल का? ती म्हणेल पुष्कळ, होणार आहे का? नाही न होणार. माऊली म्हणतात, का साळीचा कणू म्हणे, बघा, का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे, तरी आहे आन करणे स्वभावासी. साळीचा कण म्हणाला, मी नाही हा साळी होणार, आता मी नवीन या जन्मामध्ये मी वेगळा काहीतरी रूप घेणार, मी नुगवे साळीपणे, मी नाही उगवणार साळीप्रमाणे, असं जर ती म्हणली, शक्य आहे का हो? तरी आहे आन करणे स्वभावासी, शक्यच नाही आहे. साळीच्या तांदळातनं साळीच येणार, मुगातनं मूगच येणार, गुलाबाच्या झाडाला गुलाबच येणार, मोगऱ्याचं फूल मोगऱ्याच्याच वासाने बहरणार, कारल्याच्या वेलीला कारलीच येणार. कारली लावून तुम्ही आंबे कसे मागणार? शक्यच नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या प्रकृती, आणि आपणही व्यवहारात बघतो बरं का. ह्याच्याबद्दल मी खरं बोलणारच आहे. याच्याबद्दल आणखीन एक महाभारतात सुद्धा एक कथा आहे बरं का. महाभारतात म्हणजे उत्तर गोग्रहण प्रसंगी आपल्याला माहिती आहे की तो उत्तर जो होता ना, राजपुत्र, विराट राजाकडे जो राजपुत्र उत्तर होता, त्याचं वर्णन केलेलं आहे. बालिश बहुबायकात बडबडला. वल्गना खूप करत होता बरं का. मी असा, मी तसा, मी हे, मी इतका शूर, मी इतक्या वीरांना पळवून लावीन वगैरे, खूप बडबड केली. जमलं का काही? प्रकृतीच नव्हती होती, त्याचा स्वभावच नव्हता लढण्याचा, तो भित्राच होता. म्हणून तो भित्रा मग म्हणला की नाही, मग मी लढू कसा? माझ्या हातात तलवार आहे, माझ्या हातात ढाल आहे, माझ्या हातात धनुष्य आहे, बाण आहे, एवढा लटांबर आहे, म्हणून मी लढू शकत नाही. म्हणजे जे तुला उपकारक म्हणून दिलं होतं त्यानेच तुला लढता येत नाही, काय तू लढणार आहेस? आणि त्याच वेळेला, लक्षात घ्या, त्याच वेळेला अर्जुन होताच त्याच्याबरोबर, पण कुठल्या रूपात होता? बृहन्नडेच्या रूपात होता. पण अर्जुन लढला. म्हणजे तेव्हा अर्जुनाला राहावलंच नाही की एवढं समोर युद्ध दिसतंय आणि हा आपला जो राजा आहे, राजपुत्र जो आहे उत्तर, तो पळून चालला आहे आणि मी कसा जाऊ? त्यामुळे बृहन्नडेच्या स्वरूपात असला तरी अर्जुन लढला, कारण त्याच्या प्रकृतीने त्याला लढायला भाग पाडलं. इथे भगवंत आठवण करून देत आहेत, प्रकृतीस्त्वां नियोक्ष्यति. तुला बसवणारच नाही, अरे तुला शक्यच नाही आहे. नाहीतरी आपली पण हीच अवस्था आहे. समजा तुम्हाला सांगितलं बरं का, अगदी समजा आपल्याला सांगितलं, म्हणजे सज्जन लोकांना समजा सांगितलं की जा आता आजपासून न्याय व्यवस्था काही नाही, तुम्ही काही चोऱ्या करा, माऱ्या करा, खून करा, दरोडे घाला, काही तुम्हाला शिक्षा होणार नाही. जाणार आहात का तुम्ही? जाणार का? नाही ना, जमणारच नाही आपल्याला.
चोऱ्या माऱ्या खून दरोडे करायला जमेल का? स्वभावच नाही आहो. ज्याचा जसा स्वभाव असतो तसंच त्याचं वागणं असतं. माहिती आहे आपल्याला, प्रकृती स्वान नियोक्षती. त्यामुळे स्वभावाच्या विरुद्ध उगीच काहीतरी करायला जाऊ नये. नवीन चॅलेंजेस स्वीकारणं वेगळं, पण आपला स्वभाव जसा असेल तसंच. घरातली सुद्धा एखादा मुलगा धीट असतो, एखादा मुलगा घाबरट असतो, हे सगळं आपण बघतोच ना, व्यवहारात सुद्धा बघतो. मग त्या धीट मुलाला वेगळी कामं सांगितली जातात, भित्र्या मुलाला वेगळी कामं सांगितली जातात, आहे ना, व्यवहारात सुद्धा. आणि अजून त्याच्या पुढे जाऊन आणखीन बोलूया ह्या विषयावर बरं का. कारण असं म्हटलेलं आहे, यदहंकारमाश्रित्य न योत्सेति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते. हा व्यवसाय, हा निश्चय, हा निग्रह, हा व्यर्थ आहे तुझा. कशाला गप्पा मारतोस, कशाला वल्गना करतोस. आता हा श्लोक माझ्या अतिशय आवडीचा आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल तर तुम्ही सारखंच म्हणता आवडीचा आहे, पण हा खरंच आवडीचा आहे. म्हणजे एकदा अशी स्पर्धा होती की एक पारमार्थिक श्लोक निवडायचा होता गीतेतला आणि एक व्यावहारिक श्लोक निवडायचा होता. तेव्हा मी हा निवडला होता. पारमार्थिक तो यत्र योगेश्वर कृष्ण निवडला होता, पण व्यावहारिक म्हणलं तर हा निवडला होता. तुम्ही म्हणाला ह्याच्यात काय व्यावहारिक आहे, पण बघा हां, आता ह्याचं हे आता आध्यात्मिक इम्प्लिमेंटेशन आपण केलं. आता थोडं प्रॅक्टिकल बघूया. आपण सुद्धा खूप वल्गना करतो व्यवहारात. काही आपण कमी गप्पा मारतो का? मी असा, मी तसा वगैरे म्हणतो. अगदी आत्ता जरी आपण कबूल केलं नाही तरी आपण म्हणतो, नाही नाही माझं असंच आहे, माझा इतका व्यवस्थितपणा आहे, माझं असं आहे वगैरे वगैरे बोलतो. किंवा टोकाच्या भूमिकासुद्धा आपण करतो की ह्या व्यक्तीचं ना मी आयुष्यात तोंड बघणार नाही. म्हणलो आहे की नाही, कधीतरी कुणाला तरी म्हटलं आहे, ह्या व्यक्तीचं आयुष्यात जीव गेला तरी तोंड बघणार नाही. काही वर्ष जातात, काही प्रसंग बदलतात, काही घटना घडतात आणि कधीकधी आपल्याला त्याच व्यक्तीच्या पायासुद्धा पडावं लागतं. कधीतरी वेगळ्या प्रसंग बदलून, वेश बदलून तीच व्यक्ती येते आणि आपल्याला त्याच्या पाया पडावं लागतं. नंतर आपलं सूदसुद्धा जुळतं त्यांच्याशी. म्हणजे काय आहे, कमाल आहे ना. किंवा आपण लहानपणी बघा, लहानपणी म्हणलं ही भाजी मी पानातसुद्धा पडू देणार नाही म्हणतो, पण खाल्लीच नसते. काय ती करडईची भाजी कशी लागते खाल्लीच नाही आहे. पुन्हा काही वर्षांनी संसार सुरू झाला सगळं, आणि अरे चांगली लागते की. खरं तर सगळ्याच गोष्टी जेव्हा आपण एखादी गोष्ट ठामपणाने म्हणतो तेव्हा त्या परमेश्वर बघत असतो. सगळ्या गोष्टी आहेत ना, कुठल्या ज्याच्यात आपला अहंकार आपण आणतो ना, मी असा, मी ते करणार, असं जेव्हा म्हणतो तेव्हा परमेश्वर हसतो. ती नियती असते ना, ती गालात हसते आणि म्हणते बघू कसा यशस्वी होत असतो. माझा प्रोजेक्ट असा आहे, माझी पुरणपोळी म्हणजे काय बघा, माझी पुरणपोळी म्हणजे अगदी सुंदर मऊ तलम, अगदी मऊसूत अशी पुरणपोळी होते माझी. असं जर म्हणा 5 वेळा म्हणा, 6व्यांदा बिघडलीच म्हणून समजा. आणि नेमकी पाहुणे येतात तेव्हा. आत्तापर्यंत खरं कधीच बिघडली नव्हती, आत्ता कसं काय झालं? अहो तुमचा अहंकार नडला. कधीही जिथे अहंकार नडतो तिथे बरोबर परमेश्वर आपली कसोटीच बघत असतो. हा माझा प्रोजेक्ट, आमची मुलं म्हणजे बघा कशी अगदी आमच्या ऐकण्यात आहेत, अर्ध्या वचनात आहेत आमच्या, बरोबर ती पुढे जाऊन रंग उधळतात. ही घटनाच अशी आहे. जिथे तुम्ही अहंकार, जेव्हा काही बोलायचंच नाही का, मग काही वस्तू चांगल्या होतात हे सांगा, माझ्या सुरळीच्या वड्या खूप सुंदर होतात असं म्हटलं, बिघडल्याच, नक्की बिघडणार. मग असं म्हणायचंच नाही का? माझ्या मैत्रिणीजवळसुद्धा म्हणायचं नाही का? म्हणायचं ना हो, म्हणायचं, पण कसं म्हणायचं? प्रिपेअर फॉर द वर्स्ट अँड होप फॉर द बेस्ट. वाईटाची तयारी ठेवा, मनामध्ये एक ठेवा, प्लॅन बी तयार ठेवा. प्रिपेअर फॉर द वर्स्ट बट होप फॉर द बेस्ट. पण चांगल्याची इच्छा नक्कीच करायची. असं केलं तर सगळी कामं चांगली होतील. कितीतरी गोष्टी आहेत, तुम्ही एकदा बघाच तुमच्या आयुष्याकडे बघून. ज्या गोष्टी करायच्या नव्हत्या त्या कराव्या लागल्या, त्या आनंदाने नंतर केल्यासुद्धा. आणि ज्या गोष्टी मी करीनच म्हटलं त्या कधी झाल्याच नाहीत. असं जे स्वप्न रंगवलं होतं ते झालंच नाही आहे. अगदी माझ्या बाबतीत साधं एक गंमत म्हणून सांगते की अगदी कॉलेजमध्ये असताना, तरुण वय असताना मला नेहमी वाटायचं की जोशी कुलकर्णी आडनाव नको.
पण माझ्या वाट्याला सुद्धा तेच जोशीच आडनाव आलं. कारण खरंच आहे, या गोष्टी जे आपल्याला नको असतं ते बरोबर, नको आहे काय तुला मग बघतो असं म्हणून ते येतंच. अशा अनेक गोष्टी घडत असतात. त्यामुळे हा श्लोक आपल्याला जागेवर ठेवणार आहे. 7वे आसमान पर उडू देत नाही, बरोबर तुमचे पाय जमिनीवर आणण्यासाठी सुद्धा हाच श्लोक अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे इथे तो संबंध नाही बरं का, हा इतक्या खालच्या पातळीवर आपण आणायचं नाही आहे अर्जुनाला. अर्जुन फार मोठा आहे. आपण आपली साधी उदाहरणं फक्त समजावून घेण्यापुरती घेतली. काय भगवंतांना म्हणायचं आहे, मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतीस्त्वान नियोक्षती. प्रकृती तुला लढायला भाग पाडेल. आणि प्रकृती असे काही वेढे घेत असते की बरोबर उलटं पालटं होऊन जातं आणि एकदम आपल्याला वेगळंच चित्र दिसत असतं. आणि पुढे मग म्हटलेलं आहे, हा श्लोक झाल्यानंतर पुढे म्हणलेलं आहे, स्वभावजेन कौंतेय निबद्ध स्वेन कर्मणा. आपल्याला काय वाटते की हे मी आत्ता असं असं केलं, या ठिकाणी नोकरी केली, या ठिकाणी माझं लग्न झालं, या वगैरे वगैरे सगळ्याच्या मागे एक प्रकृतीचा एक मोठा प्लॅन आहे. एक इंटरनेट आहे, फार मोठं नेटवर्क आहे. ते सगळ्या गोष्टी आधीच ठरलेल्या आहेत, आपल्याला माहिती नाही आहे. आपण म्हणतो की उद्या काय होईल माहिती नाही, पण त्याचं सगळ्याचं पुढचं प्लॅनिंग तयार आहे. निबद्ध स्वेन कर्मणा. आपण तरी मागच्या जन्मी काय कर्म केली, पुण्य केलं का पाप केलं का, त्याचं फळ काय मिळणार आहे, चांगलं आहे का वाईट, काही माहिती नाही. निबद्ध स्वेन, आपण विणलेलो आहोत. आपण विणलेलो ह्या वस्त्रासारखे स्वेन. आणि कशाने? स्वेन कर्मणा, आपल्याच कर्माने आपण निबद्ध झालेलो आहोत. कर्तून नेच्छसी यन्मोहात. जे तुला कर्तून न इच्छसी, करण्याची इच्छा नाही आहे, तेच यन्मोहात, मोहामुळे किंवा संभ्रमामुळे करिष्यसी अवशोऽपि तत्. तू करशीलच. कसा करशील? अवश होऊन. अवश म्हणजे मजबूर होऊन, लाचार होऊन, निराश्रित होऊन तू हे करायलाच तुला ही प्रकृती भाग पाडेल. कारण तुझी कर्म तशीच आहे, सगळ्या प्रकृतीची योजनाच तशी आहे. आपण नाहीतरी काय आहोत, आपण ह्या जगामध्ये या रंगभूमीवर आलेले कठपुतळी आहोत, बाहुले आहोत आपण. तो परमेश्वर जसा नाचवतो आहे तसे आम्ही नाचतो आहे. आणि आम्ही म्हणतो की बघा मी किती छान नाच केला की नाही. तू काहीच केलं नाही आहे, त्याच्या हातात सगळ्या दोऱ्या, तो बरोबर नाचवतो आहे. त्यामुळे मग हा राजा आला, ती राणी आली, तो शिकारी आला, हा वाघ मेला, आपण हे उगीचच म्हणत असतो. याच्या मागे ती दैवी योजना काय आहे, कल्पनेच्या पलीकडे हे सगळं चित्र आहे. आणि ह्याची कल्पना नाही आहे. मग फक्त नितांत नतमस्तक होऊया त्याच्यासमोर. आम्हाला काही कल्पना नाही, तो नक्की काय घडतं, कशी सूत्र हलवली आम्हाला काही माहिती नाही आहे. पण एवढं माहिती आहे की ती एक विलक्षण शक्ती आहे, तो एक परमात्मा आहे. त्यांनी हे सगळं डिसेंट्रलायझेशन केलेलं आहे, या सगळे डिपार्टमेंट्स केलेली आहेत आणि तो बरोबर हलवतो आहे. कुणाच्याही पारड्यामध्ये पापाच्या ठिकाणी पुण्य आणि पुण्याच्या ठिकाणी तो पाप टाकत नाही. बरोबर ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे जो ते फळ देत असतो. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ही खरी गोष्ट आहे. त्यामुळे हे सगळं त्याच्याकडे योजना आहे, त्याच्याकडे नेटवर्क आहे, त्याच्याकडे सगळं मोठा कम्प्युटर आहे. पण आम्हाला काही कळत नाही. मग आम्ही फक्त आणि फक्त त्याला नमस्कार करतो. तू कमाल आहेस बाबा, तू ग्रेट आहेस, तूच हे सगळं चालवतो आहेस, मला नीट हात धरून चालव. जिथे जातो तेथे तू माझा सांगास्ती, चालविशी हाती धरून या. एवढीच त्या योगेश्वराकडे सुद्धा आपण प्रार्थना करूया की आम्हाला हाताला धरून चालव, या शेवटाकडे परत घेऊन जा. या गीतेच्या समारोपाकडे आम्ही चाललो आहे, तर आमचा प्रवाससुद्धा सुखरूपपणाने पार पडू दे. नाही तर होता आला टप्पा आला म्हणेपर्यंतसुद्धा काहीतरी अघटित घटना घडू शकतात. असं काही नको. आम्हाला हा सुखरूप प्रवास होऊ दे, तुझ्यापर्यंत आम्हाला पोचायचे, तो हात आम्हाला तू दे. अशीच त्याला आपण आज विनंती करूया. आजचा हा 151वा भाग इथेच समारोप करूया, थांबूया. 3 किती श्लोक झालेत तेवढे म्हणूया. 3 श्लोक झालेत. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः
बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव। मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि। अथ चेत्त्वमहङ्कारान्न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि। यदहङ्कारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे। मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वान्नियोक्ष्यति। स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्से स्वेन कर्मणा। कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्। असे 4 श्लोक आपण आत्ता म्हटले आणि प्रार्थना म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। गीता माता की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।